कोपरगाव येथील संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचलित संजीवनी अकॅडमी या स्कूलला सीबीएसई दिल्लीची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ संलग्नता मिळाली असून स्कूलमध्ये एका शानदार सोहळ्याने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते स्कूलच्या संचालिका मनाली कोल्हे, शैक्षणिक संचालक डी.एन. सांगळे, प्राचार्य श्रीनीला काला यांना हे संलग्नता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। याप्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त जयराम गडाख व्यासपीठावर हजर होते। वेगवेगळ्या समित्यांचे मान्यवर सदस्य डॉक्टर उदय क्षत्रिय, विजय नायडू, वीरेश अग्रवाल, गौरव भुजबळ, पुष्कर भुजबळ, पालक आणि शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजर होते। याप्रसंगी स्कूलच्या विविध उपलब्धी, उपक्रम आणि इत्यादी बाबींच्या निवडक माहिती असलेल्या संजीवनी प्रतिबिंब या त्रैमासिक न्यूज बुलेटिनचं प्रकाशन शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं। वर्षातून 4 न्यूज बुलेटिन काढण्यात येणार असून ते पालक, हितचिंतक आणि शिक्षणप्रेमींच्या अवलोकनार्थ पाठवण्यात येणार आहेत। प्रारंभी स्कूलच्या संचालिका मनाली कोल्हे यांनी सर्वांचे स्वागत करून सांगितलं की संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला मागील 3 दशकांपेक्षा अधिक काळ उत्तम शैक्षणिक परंपरा आहे। कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात उच्च गुणवत्तेचे आणि बदलत्या काळानुसार आवश्यक ज्ञान आणि कौशल्य मिळवलेले विद्यार्थी घडवण्यासाठी 2012 मध्ये संजीवनी अकॅडमीची स्थापना अगदी कमी विद्यार्थ्यांवर करण्यात आली, परंतु पालकांनी दाखवलेल्या विश्वासावर आज येथील विद्यार्थी संख्या उल्लेखनीय आहे। सीबीएसई हे राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण मंडळ आहे। आपले विद्यार्थी राष्ट्रीय गुणवत्तेने तयार व्हावेत आणि त्यांना सीबीएसईचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून स्कूलच्या संलग्नतेसाठी प्रयत्न केले। मंडळाच्या सर्व कसोट्या पार करण्यात स्कूलला यश प्राप्त झालं। सीबीएसई कमिटीनेही स्कूलच्या उत्कृष्ट सादरीकरण आणि परिपूर्ण प्रस्तावाबाबत कौतुक केलं। आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यार्थी घडवण्यासाठी व्यवस्थापन प्रयत्नशील आहे। सीबीएसई अफिलिएशन क्रमांक मिळून आम्हाला त्यास प्रदान झालं आणि माझे आणि सर्व युवकांचे महाराष्ट्रातील जे प्रेरणास्थान आहेत म्हणजेच आदरणीय कोल्हे साहेब यांच्या हातून आज आम्हाला हे अफिलिएशन मिळालं। त्याच्यामुळे आम्हाला खरंच त्याचा खूप आनंद झाला। अफिलिएशनचा मेन जो वाटा आहे तो मला असं वाटतं आमच्या पालकांना जातो, कारण की 3 खोल्यांपासून जेव्हा आम्ही सुरुवात केली, इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे एवढा संपूर्ण जो लागतो तो नव्हता, पण तरीसुद्धा पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि 60 ह्या जी आमची संख्या होती त्यावरून आम्ही 729 या संख्येवर पालकांच्या विश्वासामुळेच पोहोचलो। आज विविध आम्ही फॅसिलिटीज आमच्या मुलांना देत आहोत। 8 ते 9 क्रीडा शिक्षक आम्ही आमच्या शाळेमध्ये मुलांसाठी उपलब्ध करून दिले आहेत। हे आमच्या पालकांच्या विश्वासामुळेच आज जो आम्हाला अफिलिएशन मिळालं याचा वाटा आमच्या पालकांना, साहेबांना, आमचे एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी नितीन दादा, अमन दादा, आमचे प्रिन्सिपल अवॉर्ड सर, आत्ता जे नवीन प्रिन्सिपल आहेत श्रीनीला काला मॅम, नक्कीच यांचा खूप मोठाचा वाटा आहे। आपल्याकडे 2 विद्यार्थी जे यूएसला होते ते सुद्धा इथं ऍडमिशन घेतलेले आहे। जे गिरमेनचे मुलं आपल्या शाळेत ऍडमिशन घेतले। कुठेतरी असं वाटतं की पालकांचा संजीवनी या नावात विश्वास आहे, साहेबांनी जे बीज रोवलेलं आहे त्याच्यात विश्वास आहे। त्याला चालू सोडून मनाली मॅडम व प्रिन्सिपल मॅडम व नितीन दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वेगवेगळे फॅकल्टी ट्रेनिंग प्रोग्राम घेतलेले आहे, जेणेकरून फॅकल्टी हे इंटरनॅशनल स्टँडर्डपर्यंत जाते। मला आनंद वाटेल आपल्याशी हे माहिती द्यायला की आज आपण जनरेटेड रिसोर्स लर्निंग GRL ही जी नवीन प्रकार आहे त्या पद्धतीने आपण मुलांना शिकवत आहोत। त्यासाठी आपले फॅकल्टी मुंबईला 5 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी गेले होते। त्यानंतर त्यांचा वेळोवेळी फीडबॅक आणि फॉलोअप आणि प्रेझेंटेशन्स मनाली मॅडम यांनी घेतला आणि त्याचा आपल्याला आता रिझल्ट दिसतात की एखादा टॉपिक शिकवायचा असेल शिक्षकांना तर तो कसा शिकवायचा, मुलांना त्याचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे। यानुसार आपण ते GRLच्या ट्रेनिंग्स घेतलेल्या आणि मला अभिमान आणि वाटतो की आपल्या ज्या पद्धतीने आपल्या संजीवनी अकॅडमीच्या स्टाफने प्रेझेंट्स केले जे काही प्रेझेंटेशन त्याचा खूप चांगला इफेक्ट दिसतोय। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज सह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव।